विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीच्या बालभारतीच्या पुस्तकातील दुसरा पाठ पाहणार आहोत. पाठाचं नाव आहे बोलणारी नदी. आता तुम्ही म्हणाल, नदी कधी बोलते का? नाहीच बोलत. नदी कधी बोलत नाही. पण या पाठामध्ये जी मुलगी आहे तिच्याशी नदी बोलते. ती काय बोलते, कशी बोलते आणि या दोघींमध्ये काय गंमत आहे ते आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. तुमच्याच वयाची इयत्ता चौथीच्या वर्गामध्ये शिकणारी लीला नावाची एक खोडकर अशी मुलगी होती. खोडकर म्हणजे खोड्या काढणारी. पण दुसऱ्याला त्रास द्यावा असं तिला कधीच वाटायचं नाही. पण तरीही दुसऱ्याच्या खोड्या काढायला मात्र तिला आवडायचं. स्वतःच्या मनाला वाटेल असंच वागता आलं पाहिजे असं तिला नेहमी वाटायचं. तिचं घर होतं गावाच्या एका टोकाला. तिच्या घराच्या मागच्या बाजूला शेताच्या बाजूनं चालत गेलं की एक नदी लागायची. एक दिवस या लीलाला बर्फाचा गोळा खावा असा वाटला. तिनं आईला विचारलं, आई मी बर्फाचा गोळा खाऊ का? तेव्हा ताई म्हणाली नको खाऊ. आई म्हणाली नको खाऊ. माई म्हणजे तिची आजी म्हणाली, लीला ग लीला नको खाऊ गोळा, दुखेल तुझा गळा, सगळं पाणी होईल नाकात गोळा. आता काय करावं बरं? लीला विचार करू लागली. तेवढ्यात तिला एक युक्ती सुचली. ती गेली नदीकडे. नदीजवळ जाऊन ती म्हणाली, नदी ग नदी. पण आता नदी बोलणार कशी? मग ती स्वतःच म्हणाली, बोल ग लीला. मग आता लीला नदीला म्हणाली, नदी ग नदी, लीलाला खायचा आहे बर्फाचा गोळा. पण माई म्हणाली दुखेल गळा, मग खाऊ की नको? पण नदी बोलणार कशी? मग आता लीलाच पुन्हा म्हणाली, गोळा खावासा वाटतोय ना, खा की मग, पळत जाय पटकन खा. मग आता लीला म्हणाली, अगं पण तुझं कसं ऐकू? ताई म्हणाली नको खाऊ, आई म्हणाली नको खाऊ, माई म्हणाली नको खाऊ, मग मी तुझं कसं ऐकू? पण नदी कशी बोलणार? मग लीलाच म्हणाली, अगं ताईपेक्षा मोठी आई, आईपेक्षा मोठी माई आणि माईपेक्षाही मोठी मी नदीबाई, तेव्हा माझं ऐक. मग आता लीलाला हे म्हणणं पटलं. लीला म्हणाली, हो अगदी बरोबर. मग लीला पळत बर्फवाल्याकडे गेली आणि तिनं बर्फाचा गोळा खाल्ला. बर्फाचा गोळा खाल्ल्यावर तिला खूप आनंद झाला. ती घरी परत आली. पण येताना तिच्या डोक्यामध्ये विचार होता की ताई, आई आणि माईपेक्षा मोठी नदीबाई. नदीबाईची परवानगी मिळाली की आपल्याला हवं ते आपण करू शकतो. मग काही असेच दिवस गेल्यानंतर लीलाला एके दिवशी शाळेला जायचा कंटाळा येतो. मग ती ताईला विचारते. तेव्हा ताई म्हणते नको बुडवू शाळा. आई म्हणते नको बुडवू. माई म्हणते, लीला ग लीला, आलाय जर कंटाळा, नको बुडवू शाळा, शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा. आता मात्र लीला खूपच चिडते. कुणीच कसं आपल्याला शाळा बुडवू देत नाही बरं. मग ती शाळेला जाते असं सांगते आणि नदीबाईकडे निघून जाते. तिथं गेल्यावर ती नदीबाईला म्हणते, नदी ग नदी, लीलाला आलाय कंटाळा, बुडवावी वाटते शाळा, पण कुणीच मला शाळा बुडवू देत नाही, काय करू बरं मी? पण नदी बोलणार कशी? मग लीला स्वतःच म्हणते, आलाय जर कंटाळा, बुडव बिनधास्त शाळा. मग नदीबाईचं तर लीला ऐकतच होती. नदीबाईची परवानगी मिळाली म्हटल्यावर लीलानं शाळा बुडवली. दिवसभर ती शेतामध्ये नदीच्या काठावर खेळत राहिली. आता लीला त्या दिवशी शाळेत गेली नाही हे तिच्या ताईला कळालेलं होतं, कारण लीला आणि तिची ताई एकाच शाळेमध्ये होत्या. मग दिवसभर लीला शाळेत नाही हे तिच्या ताईनं घरी आल्यावर आईला आणि माईला सांगितलं. आणि त्याचबरोबर लीला आणि बोलणारी नदी यांची गंमतही ताईनं आईला आणि माईला सांगितली. पण या तिघींनी ठरवलं की लीलाला याबद्दल काहीच विचारायचं नाही आणि तिची गंमत करायचं असं त्यांनी ठरवलं. संध्याकाळी लीला शाळेतून घरी आली, पण तिला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच काही विचारलं नाही. असेच काही दिवस निघून गेल्यानंतर एके दिवशी लीलाचा मामा आला. त्याचं नाव होतं भोला मामा. भोला मामा नेहमी येताना काहीतरी खाऊ घेऊन यायचा. तेव्हा यावेळेला सुद्धा भोला मामा आला. तेव्हा लीलानं विचारलं, मामा, भोला मामा खाऊ म्हणून काय आणलेलं आहेस? तेव्हा भोला मामा म्हणाला, लीला ग लीला, माझ्या लाडक्या बाळा, खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे 16. बदामी पेढे, तेही 16. लीलाला खूपच आनंद झाला, पण शाळेला जायची गडबड होती, त्यामुळं ती शाळेला जायला निघाली. जाता जाताच आईला सांगून गेली, आई ग, शाळेतून आल्याबरोबर मी पेढे खाणार आहे हं, असं सांगत ती शाळेला निघून गेली. पण दिवसभर तिच्या डोळ्यासमोर ते बदामी पेढेच दिसत होते.
संध्याकाळी शाळा सुटल्यावर ती घरी आली, पाठीचं दप्तर काढून टाकलं आणि तिनं आईला मोठ्याने विचारलं, आई गं, पेढे कुठे आहेत? तेव्हा आई म्हणाली, अगं लीला, शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ, त्यामध्ये पेढे आहेत. लगेच लीलानं स्टूल घेतला आणि ती स्टूलावर राहून बुट्टीतला डबा तिनं काढून घेतला. उघडून बघते तर काय, त्यामध्ये पेढेच नाहीत. पुन्हा लीला मोठ्यानं ओरडली, आई, ए आई, यात पेढे कुठे आहेत? आईलाही आश्चर्य वाटलं. आई तिथे आली, बघते तर काय, डब्यामध्ये पेढेच नाहीत. मग तिनं नीलाला म्हणजे ताईला बोलावलं, नीला, ए नीला. आता नीला होती परसामध्ये. परस म्हणजे घराच्या मागच्या बाजूला जी मोकळी जागा असते तिला आपण परस असं म्हणतो. त्या परसामध्ये ही नीला काहीतरी करत होती. आईचा आवाज ऐकून तीही आतमध्ये आली. तिनं विचारलं, काय गं आई? तेव्हा आईनं विचारलं ताईला की अगं, या डब्यामध्ये मी पेढे ठेवलेले होते, तू खाल्लेस का? पेढे कुठं गेले? तेव्हा नीला म्हणाली, अगं, पेढे मी खाल्ले 8, नदीला दिले 8. मग आई मोठ्याने ओरडली, अगं मूर्ख कुठली, पेढे नदीत टाकलेस होय? मग आता ताई नीला काय म्हणाली बघा, हो, तू म्हणालीस पेढे नको खाऊ, माई म्हणाली पेढे नको खाऊ. मी नदीबाईला विचारलं तर नदीबाई मला म्हणाली, नीला ग नीला, पेढे आहेत 16, तू घे 8 आणि मला दे 8. म्हटल्यावर मी 8 पेढे नदीला देऊन टाकले आणि 8 पेढे मी खाल्ले. तेव्हा माई आणि आई दोघी मिळून एकदम ओरडल्या, अगं, नदी कधी पेढे खाते का? नदी कधी बोलते का? तेव्हा नीला का म्हणाली, हो, नदी बोलते. जसं या लीलाशी बोलते ना, तशी नदी माझ्याशीही बोलते. मग तेव्हा माईनं लीलाला विचारलं, काय गं लीला, नदी तुझ्याशी बोलते का? तर तेव्हा मात्र आता लीला खूपच चिडली. तिची खोडी तिच्यावरच उलटलेली होती. तेव्हा ती काय म्हणाली बघा, ताई, आई, माई, समजलं ग बाई, नदीशी बोलायला आता जाणार नाही. मग माई हसत हसतच कपाटाकडे जाते आणि कपाटातला पेढ्यांचा डबा घेऊन येते. तेव्हा माई त्या दोघींना एक एक पेढा देत काय म्हणते बघा, लीला आणि नीला, घ्या एक एक पेढा, खेळायला पळा. मग त्या दोघीही पेढे घेतात आणि लीला मात्र गोठ्याकडं पळत जाते. तेव्हा माई काय म्हणते बघा, आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय? अशा प्रकारे हा शेवटचा विनोद त्या ठिकाणी माई करत असते. बघा मुलांनो, आवडला का तुम्हाला हा पाठ? नक्कीच आवडला असणार आहे, कारण तुमच्याच वयाची ही मुलगी ती कशी खोडकर होती आणि तिची खोडी तिच्यावरच कशी उलटली हे या पाठामध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला ना? या ठिकाणी पाठामध्ये आलेले कठीण शब्दार्थ दिलेले आहेत. आपण पाठ शिकताना या शब्दांची ओळख करून घेतलेली आहे. आता घरचा अभ्यास म्हणजे हा पाठ तुम्ही मोठ्याने प्रकट वाचन करायचं आहे या पाठाचं. त्याचबरोबर पाठात आलेले जे जोड शब्द आहेत ते जोड शब्दसुद्धा लिहायचे आहेत. धन्यवाद.